2001 साली ही किंमत झाली 182 कोटी रुपये. 2009 साली हीच किंमत झाली 561 कोटी रुपये. आणि 2010 साली धरण पूर्ण झालं असं सरकारने सांगितलं तरी त्यावेळी त्याची किंमत झाली 750 कोटी रुपये. अजूनही 50% काम बाकी आहे. कोणत्या भागाला किती पैसे द्यायचे हे राज्यपाल सांगतात. आपल्याकडे सरसकट बोलतात नाही का की आमच्याकडे विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जे पैसे आले होते ते पश्चिम महाराष्ट्राला वळवले. मराठवाड्याचे पैसे होते ते पश्चिम महाराष्ट्राकडे वळवले. फक्त बोलतायत. मी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन आलो. पश्चिम महाराष्ट्रामधला सातारा, सांगली या सगळ्या भागामध्ये आज दुष्काळ आहे. तिथले बहुतेक तालुके हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झालेत. तुमचे पैसे तिथेही नाही गेले. मराठवाड्याचे पैसे तिथेही नाही गेले. पैसे गेले कुठे? 70,000 कोटी रुपये. अजित पवार, 70,000 कोटी रुपये गेले कुठे? जरा एकदा आम्हाला सांगा. काही झाडाला लागतात पैसे? कोणत्या भागाला किती पैसे द्यायचे हे राज्यपाल सांगतात. या नेत्यांनी 2002 ते 2007 या 5 वर्षात राज्यपालांनी निर्देश पायदळी तुडवून विदर्भाच्या हिश्श्याचे किती 2,857 कोटी पश्चिम महाराष्ट्रात नेले असे त्यांचे म्हणणे आहे. पण पैसे नेले. शिवाय मराठवाड्याच्या वाट्याचे 680 कोटी रुपये आणि विदर्भाच्या वाट्याचे 2,210 कोटी रुपये या भागात खर्चच केले नाहीत. विदर्भाच्या हक्काचे पैसे या राज्यकर्त्यांनी झाले तरी तिकडे तो अजून दुष्काळ आहेच. पुढचं तर भयानक आहे. भयानक म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना की ह्यांना ना रस्त्यावर बाहेर काढून नागडे करून फोडून काढले पाहिजे त्यांना. आणि हे करतात याचं कारण माहितीये तुम्हाला? कारण तुम्ही बेसावत. तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारत नाही. निवडणुका आल्या की मतदान करायचं आणि निवडून द्यायचं. फक्त आमदार खासदार निवडून द्यायचे यांचे. नंतर परत विचारायचं नाही. निवडणुका आल्या की हे पैसे ओतणार, निवडून येणार. जिगाव प्रकल्प, तालुका नंदुरा, जिल्हा बुलढाणा सगळ्यात जास्ती भ्रष्टाचार या प्रकल्पात झालाय. 1996 साली हा प्रकल्प सुरू झाला. त्यावेळी त्याची किंमत होती 698 कोटी. 2005 साली ही किंमत झाली 1,221 कोटी. 2009 साली ही किंमत झाली 4,044 कोटी. 2012 साली याची किंमत झाली 4,425 कोटी. 4,425 कोटी म्हणजे 698 कोटीवरून 4,425 कोटीवरती प्रकल्प जातो आणि प्रकल्प पूर्ण होत नाही. आजपर्यंत या प्रकल्पावर खर्च झालेले 854 कोटी. तरीही धरण 20% देखील पूर्ण झालेलं नाही. धरण होण्याआधीच उपसा सिंचन योजनांवर 35% खर्च करून मोकळे झाले. त्यात 0% प्रगती झाल्याचं सरकार पण सांगतंय. आता त्यात भ्रष्टाचार कसा झाला या प्रकल्पाच्या हे ऐकण्यासारखे तुम्ही थक्क व्हाल. तुमचे कान तृप्त होतील. या प्रकल्पाच्या धरणाचं काम व्यंकू रेड्डीच्या कंपनीला देण्यात आलं. हे आंध्र प्रदेशचे. धरण पूर्ण होण्याआधीच उपसा सिंचन योजनांची कामं हातात घेतली. धरण पूर्ण नाहीच आहे, बाकीची कामं हातात घेतली. त्यासाठी 1,200 कोटीच्या 5 निविदा काढल्या गेल्या. 5ही निविदा पटेल, शहा, बांगडिया अशा लोकांना दिल्या गेल्या. भांगडिया या कामासाठी MS पाईप, लोखंडीचे पाईप असतात ना, ते पाईप घेण्यात आले. पहिले हे पाईप 60 रुपये किलोने विकत घ्यावेत असा शासनाचा दर करार असताना 60 रुपयांनी घ्यायची असतात हे पाईप. हे पाईप 140 ते 160 रुपयांनी विकत घेतले गेले. धरण झालेलं नाही. धरणाचं काम सुरू झालेलं नाही. त्याच्या अगोदर हे पाईप घेतायत आणि 60 रुपयाचे 140 ते 160 रुपये किलोने हे घेतायत. कितीचे पाईप घेतले? धरण नाही. तिथे धरण अस्तित्वात नाही. पाईप कितीचे घेतले? 1,000 कोटी रुपयाचे पाईप घेतले. आजही जिकडे धरण आहे, जिथे धरण झालेलं नाही त्या साईटवरती हे पाईप पडून आहेत. धरणही नाही, पाईपांचा उपयोग देखील नाही. हे तुमचे आमचे पैसे,
हे अशा प्रकारे विल्हेवाट लावतायत आणि त्यांचं आम्हाला काहीही वाटत नाही. मुख्यमंत्री काय सांगतायत बघा. राजकीय दबाव असेल वा कंत्राटदारांच्या दबावामुळे अनेक सिंचन प्रकल्प हाती घेतले गेले जे चुकीचे झाले. स्वतः कबुली देत आहेत, जे चुकीचे झाले. गोसीखुर्द प्रकल्पाचा खर्च किती प्रचंड वाढला, पण हे पुढचं ऐका. पण आता ते मागे सोडून पुढे जावे लागेल. म्हणजे त्या भ्रष्टाचारावरती बोलू नका, आपण पुढच्या भ्रष्टाचाराकडे वळूया. हे मुख्यमंत्र्यांचे कोट आहेत, माझे कोट नाहीत. मी माझ्या मनचं काही सांगत नाहीये. मी असं बोललो असतो नुसतं हे पेपर न घेता तुम्हाला असं वाटलं तर राज ठाकरे काहीतरी स्वतःच्या मनातलं काहीतरी बोलतो. माझ्या मनातलं नाहीये, हे पेपरमध्ये छापून आलेली गोष्ट आहे आजची. सिंचनाबाबत लोकांची मानसिकता बदलावी लागेल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रयत्न चालू आहेत त्यांचे. आजही नंदुरबार, जालना, गडचिरोली सारखे 12 जिल्हे उत्पन्नाच्या बाबतीत देशाच्या सरासरीपेक्षा मागे आहेत. सांख्यिकी माहिती जी आपल्याकडे माहिती उपलब्ध होते, सांख्यिकी माहिती आपल्याकडे बरीच कमी असते. का? एवढी माणसं तर नेमलेली आहेत. प्रशासनाची, सरकारची एवढी माणसं असतात तरी माहिती का नाही मिळत? सांख्यिकी माहिती आपल्याकडे बरीच कमी असते. अनेक विभागांना सांख्यिकी अधिकारी नेमावेत अशी माझी भूमिका आहे. अजून नेमले पण नाहीत. किती प्राथमिक आरोग्य केंद्रे वाढली, डॉक्टर किती वाढले, किती पाझरतराव झाले, हे लोकांना त्यामुळे कळेल. कधी? ज्यावेळेला ही माणसं नेमली जातील. ती कधी नेमली जातील माहीत नाही. तुम्हाला ह्याच्यातनं कधी कळेल कल्पना नाही. तोपर्यंत निवडणुका येतील, पुढे काय होईल माहिती नाही. खाजगीच्या सहभागाबाबत काही ठिकाणी अति झाले आहे, हे मात्र खरे. उदाहरणच द्यायचे झाले तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्रात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण जवळपास पूर्णपणे खाजगी लोकांच्या हातात गेलेले आहे. खाजगी लोक म्हणजे कोण? हे सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले. या सगळ्या संस्था यांच्या. त्यातून असरच्या अहवालात या शिक्षणाच्या दर्जाबद्दलचे गंभीर वास्तव समोर येत आहे. हे अहवाल पाहिले तर अशा धोरणांमुळे आपण भावी पिढीच्या आयुष्याशी खेळत आहोत की काय, असा मुख्यमंत्र्यांना प्रश्न पडतो बाबा. मनापासून सांगतायत ते, प्रश्न पडलाय त्यांना. शरम वाटत नाही? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आज जवळपास किती 55-60 वर्ष झाली. इतक्या वर्षामध्ये तुम्हाला हे सिंचनाचे प्रकल्प माणसांना तिथपर्यंत पाणी नाही पुरवता आलं. तुम्हाला आज विचार करताय, त्याची चिंता तुम्हाला व्यक्त करावीशी वाटते. आज तुम्हाला अजून एक गोष्ट तुम्हाला मी आज आणली. मी आज काही खाद्यपदार्थ जरा चमचमीत आणलेत. तुमचे डोळेच उघडतील. आणि तुमचे जर डोळे उघडले नाहीत ना तर तुमचं भवितव्य हे तुम्हाला लखलाभो. हे काय प्रकार चालू आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये. हे सिंचनाचे फाईल आणले मी. हे सगळे त्याचे पुरावे. माझे पत्रकार बांधव कुठे आहेत? इथे आहेत. आपल्यापैकी कधी कोणालाही वाटलं की हे पुरावे आम्हाला बघायचेत, राज ठाकरे तुम्ही काय दाखवताय आम्हाला पाहायचंय, आता या क्षणाला मी तुम्हाला दाखवायला तयार आहे, आपल्यालाही दाखवायला तयार आहे. फाडू नका फक्त, कारण आपल्याला त्यांची फाडायची आहे, ह्यांची नाही. हे सगळे प्रकल्प म्हणजे हे सगळ्या सिंचनाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असताना तिथे एक नियामक मंडळ असतं. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ त्याचं एक नियामक मंडळ आहे. त्या मंडळाला विचारायचं असतं. विचारलंच गेलं नाहीये. या माझ्याकडे आता अख्खे त्यांचे पुरावे आहेत. इथे सह्या खाली आहेत. सही केलेली आहेत देवेंद्र शिर्के आणि दुसरी सही आहे अजित पवार. हे सगळे त्यांचे पुरावे आहेत.